नाही त्याला माहिती आहे पडणार आहे, पण आपलं साधून घ्यायचं आहे, आपलं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी कोल्ह्याच्या डोक्यावर वजन ठेवलंय. आता कोल्हे काय करणार आम्हाला माहिती, ते तर उसतच जाणार आहे. पण आपला खेळ झाला तर झाला, दादराची पुंगी वाजवायचं तर पुढं खाली करायचं काय. तुम्हाला निश्चित सांगतो, या निवडणुकीमध्ये मतदारांना फसवण्याचं काम या राष्ट्रवादीच्या या उमेदवारांनी चालवलंय, त्याच्या पाठीमागचं या सगळ्या नेत्यांनी चालवलंय. खरं म्हणजे हे जे उमेदवार आहेत हे माझे नातेवाईक आहेत, त्याला माहिती असेल तुम्हाला, तरी मी त्यांच्या विरोधात लढतोय. मला आमच्याच बांधवांना सांगायचे, त्याचा जवळचं नातेवाईक त्याच्या विरोधात असेल मग तुम्ही कशाला तर पडता, काय कारण मग आपण. आणि म्हणून सत्तेच्या बरोबर सत्तेमध्ये असणारे आपल्या लोकाभिमुख असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहा. विकास 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 म्हणजे काय, विकास म्हणजे लोकांना अपेक्षा असलेलं काम झालं की विकास होतो. गेले 5 वर्षापूर्वी आम्ही ऐकायचो, पश्चिमेला गेलं, पश्चिम पट्ट्यात गेलं की पूर्वेला फार विकास केला. आम्ही पूर्वेला जाऊन बघायचं, तिकडे सांगायचे की पश्चिमेला फार विकास केला, हा विकास पुढे गेला सापडणार झाला. शेवटी आम्ही 5 वर्षापूर्वी धरून आपटला विकासला, आणि खरा विकास काय असतो या 5 वर्षामध्ये दाखवला. खरा विकास काय असतो, खरा विकासाला काय म्हणतात, खऱ्या विकासाची दिशा काय असते, खरा विकास कशाला म्हणतात, हे या 5 वर्षामध्ये दाखवलं. आणि म्हणून अतुल भाऊ असेल, मी असेल, शरदराव असतील, तनुजताई असेल, आमचे 5 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 3 शिवसेनेचे आणि 2 भाजपचे. पश्चिम पट्टा जनते बाळासाहेब शेटे यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो. आपण आज सगळे सकाळपासून बोरगिरी पासून ते कडूस, वेताळे, सायगाव आणि या परिसरामध्ये, या भागामध्ये 2 गटामध्ये आज आपण प्रचार करतो आहे. मतदारांचं प्रेम पाहिलं की मला निश्चित वाटतं, मला खात्री वाटते की याही वेळेला दादा चौकार मारल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 3 निवडणुका पाहिल्या, चढत्या क्रमांकानं लीड देत आपल्या तालुक्यानं या विजयाची घोडदौड चालू ठेवली. आणि मला पुन्हा एकदा खात्री आहे, आणि पुन्हा एकदा मला तुमच्याकडून आव्हान वाटतंय की याही वेळी दादा मागच्यापेक्षा यावेळी लीडनं मागच्या वेळच्या लीड मध्ये येणार आहे. आणि त्यासाठी तुमचं सहकार्य, तुमची मदत पाहिजे. याचं कारण या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल, आता निवडणूक जवळपास मध्यावर आलेली आहे, अजून 8 दिवस 9 दिवस राहिलेले आहे. पण गेल्या काही दिवसामध्ये आम्ही पाहिलं प्रचाराची जी पद्धत आहे, प्रचाराचा जो प्रकार आहे, त्यामध्ये मतदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न विरोधकांचा चाललाय. ही गोष्ट जी निश्चित झालेली आहे. खरं म्हणजे कुठल्याही प्रकारचा या त्यांच्या दाव्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. ते सांगतायत की आमचा उमेदवार निवडून येणार, याला काय आधार आहे. साधी बाब आहे, खेड तालुक्यामध्ये आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कामाला लागलेली आहे. शिवसेना आणि भाजप जेव्हा एकत्र काम करते, युतीमध्ये काम करते, एकत्र मिळून काम करते, तेव्हा राष्ट्र काम करते, तेव्हा राष्ट्रवादीचं कुठं टिकेल असं मला वाटत नाही. आणि ही बाब खेडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचं म्हणायचं झालं तर या 6ही तालुक्यामध्ये युतीचेच आमदार आहेत. मग शिरूरला आमचे भाजपचे बाबुराव पाचारणे, हडपसरला योगेश भाऊ टिळेकर, भोसरीला महेश दादा लांडगे, खेडला मी आहे,
आंबेगावला दादा आहेत आणि तिकडे शरद दादा आहेत. आता यांना जागा कुठे मला सांगा. जर मतं मिळवायचं असेल, मतं मागायचं असतील, जर लोकांमध्ये काम करायचं असेल, विकास काम केलं दाखवायचं असेल तर सत्ता तर पाहिजे. सत्ता नसताना वर्गाला करणं हे म्हणजे पर्याय. तर मग हे निवडणूक मला असं वाटतं की उगाच लढायचे म्हणून लढायचे असं चाललंय. विरोधकांना आता उमेदवार सापडत नव्हता. दादांच्या पुढे कोणी उभं राहायचं हा मोठा प्रश्न या निवडणुकीमध्ये आला. जसा 3 वेळा आला होता तसा याही वेळा आला. राष्ट्रवादीचे सगळे नेते थकले. मग याला चालतोय का बघा याची जाहिरात केली, तो चालतोय का बघा त्याची जाहिरात केली. शेवटी चालला एक कोल्हा. तो चालला नाही, त्याला चालवलं गेलं. आणि या कोल्ह्याच्या मागे एक लांडगा आपला लपलेला आहे. त्या लांडग्याला त्याचं साधायचं. खरं म्हणजे या कोल्ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाचे शिकार करायला निघाला आपला लांडगा. त्याच्यात दमसदार राहिले आणि तो मोठ्या वल्गना करतो. कशाच्या जोरावर वल्गना करतो? 3 शिवसेनेचे आणि 2 भाजपचे. एकूण 7 पैकी जर एका बाजूला 5 एमपी सदस्य दादांच्या पाठीमागे असतील तर विकास काय, विकासचे सगळे येतील. आमच्या पंचायत समिती सत्ता आपल्याकडे आहे. भाजपचे सुद्धा आपल्या बरोबर आहेत, काँग्रेसचे आपल्या बरोबर आहेत. राहिले फक्त 2 नाव आणि ते आतून आतून म्हटलं आहे तुम्ही आता काळजी करा. म्हणजे सर्वच्या सर्व लोक आपल्या बरोबर काम करतात. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल. आता या पश्चिम पट्ट्यामध्ये जे वारं बदललंय, आता ही उपस्थिती सांगते काय ते. खरं म्हणजे इथं बसलेला एक एक माणूस हा 100 मताचा माणूस. 100 मताचा माणूस इथं 2,000-2,500 लोक आहेत. 2.5 लाख मतदार हेच मला सांगायचं. आणि दादा यावेळी निश्चित आपण गेल्या वेळेपेक्षा अधिक मतात देखील निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे. हे मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो. तर म्हणजे ज्यांनी दादावरती आरोप केले आजपर्यंत त्या आरोपाला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. वाहतूक कोंडी बाबत बोलले. तुम्ही खेळला पाहिला असेल की खेळचा पूल झाल्यापासून या खेड शहराची आणि परिसराची वाहतूक कोंडी कमी झालेली आहे. या खेड पासून ते वाडा पर्यंत, वाडापासून ते वाडापासून ते शिरगाव पर्यंत, शिरगाव पासून तर बोरगिरी पर्यंत हा जो सलग रस्ता झाला आहे. कडूचा टोकेवाडी पर्यंत रस्ता, टोकेवाडी ते वेताळे आणि सातवडी पर्यंत रस्ता, पाईटचा रस्ता, तळेगाव रोड, वासगाव रोड, निमगाव दावडीचा रस्ता, दावडी पिंपळगाव रस्ता, हे सगळ्याच्या सगळ्या रस्त्यात एकतर्फी एका वेळेस राहिल्या. काम करतात, सिनियर काढतात, असं बरंच काही चांगले पैसे कमवतात. यांना काय कमी आहे नाही. म्हणजे आपण त्याचा इश्यू करायचा. लोकांना वाटलं पाहिजे हा पब्लिकचा उमेदवार. खरं म्हणजे ही जनतेची फसवणूक आहे. ही केवळ जनतेची फसवणूक आहे. खरं म्हणजे अशी वर्गणी काढून उमेदवार निवडून द्यायला, आपला प्रदेश निवडून द्यायला ते काही किसनराव बांधकेले नाही. किसनराव बांधकेला आपण निवडून दिलेला आहे. मला आठवत आहे आपण पैसे गोळा केले, शेतकऱ्यांनी पैसे दिले, गोरगरिबांनी पैसे दिले आणि त्यांचा खर्च केला, त्यांना खासदार केलं, धोतर गेलं दिल्लीला, निवडून दिला आपण. तसा काय त्याग आहे. कुठंतरी पिक्चर काढायचा, सिरियल काढायची प्रसिद्धीच्या जोरावर मी या भागाचा आहे म्हणून उभं राहायचं आणि जनतेची बोलवणूक करून आपल्या प्रसिद्धीच्या जोरावरती मतं मागायची, ते दिवस गेले आता. कारण मी तुम्हाला उदाहरण सांगतो. पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये, नाटकामध्ये प्रसिद्ध असलेली व्यक्ती जर राजकारणामध्ये आले तर नुकसान किती होत. मुंबईला राम नाईक हे खासदार होते, रेल्वे मंत्री होते, मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रमुख पदावर.
त्यांना पाडलं एका हिरो गोविंदा यांनी. लोकांनी दिलीप होत चांगला दिसतो, गोरा कपडे दिसतो, डायलॉग म्हणतो, बरंच काय काय बोलतो. लोकांनी बोलून जाऊन तात्पुरतं बघून मतं दिली आणि त्या 5 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये लोकांना एवढा पश्चाताप झाला की गोविंदाकडे ढोकून सुद्धा कोणी बघेना. खरं म्हणजे हे 5 वर्ष जनतेसाठी थोडे नाही आणि म्हणून आपल्याला ती काळजी घ्यायला पाहिजे. चुकीच्या माणसाला मत देता कामा नये. आपलं मत एवढं किमती आहे की ते मत आपल्या देशाचं भवितव्य घडवणार आहे. ही निवडणूक लोकसभेची आहे. आम्हाला खरा तर विकास काय असतो ते आपलं या 5 वर्षामध्ये कळलं आणि सत्तेमध्ये काय गंमत असते हे या तालुक्याने पाहिलेलं आहे. आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर लक्षात आल्या पाहिजे, लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण मतदान करताना आपल्या भागाचा विकास कोण करत आहे, आपल्या भागाची समस्या कोण जाणून घेऊ शकतं, कुणाला आपल्या भागाची जाण आहे, कोणी आपल्यासाठी काय केलंय आणि कोण आपल्यासाठी रात्रंदिवस झगडतोय. दादांचं काम रोज पाहिलं असेल आपण. गेले 15 वर्ष या आपल्या विभागाचं खासदार म्हणून ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. रात्रंदिवस जनतेबरोबर राहतात. दर रविवारी जनता दरबार भरतो. त्या ठिकाणी आलेल्या माणसाचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्या समस्या सोडवल्या जातात. ते काय 1 दिवस 2 दिवस वर्ष नाही तर गेले 15 वर्ष आम्ही पाहतोय. मी राष्ट्रवादी मध्ये होतो तेव्हा सुद्धा पाहतो. खरं म्हणजे इतक्या वर्ष काम करून राजकारणामध्ये राहून समाजकारणामध्ये राहून या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये राहून स्वच्छ चारित्र्य संपन्न राहणं हे आजकाल फार मुश्किल आहे. दादामध्ये तुम्ही सांगा एकही कुठला डाग भ्रष्टाचाराचा आहे का, कुठलाही आरोप आहे का? एवढं निष्कलंक चारित्र्याचा खासदार मिळणं हे आपल्या सगळ्यांचं नशीब आहे. हे पब्लिक डिमांड आहे. याला म्हणतात पब्लिकचं मन. आता आम्ही काय त्याला म्हणायला नव्हतं सांगितलं. तुम्हाला गंमत सांगतो. आता प्रचार करताना राष्ट्रवादीची सभा होती. त्या सभेमध्ये काही लोकांनी माझे 10,000, माझे 50,000, माझे 1 लाख अशी देणगी जमा केल्या उमेदवाराला खर्च करण्यासाठी. मला आश्चर्य वाटलं. हे तर हिरो आहे तर ह्याच्याकडे पैशाची काय कमी आहे.